नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे जून महिना कोरडा गेला तर पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत हुलकावणी दिली। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून दुबार पेरणीला आता त्यांना सामोरं जावं लागतंय। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती बघता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकावरती बुरशी, मरतूक, व्हायरस अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी अस्मानी संकटामध्ये सापडलेला असून सरकारकडून हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। टोमॅटो पिकांची लागवड लांबल्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादक खर्च वसूल होणार का असाही प्रश्न पडलेला आहे। आढावा घेत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 1.5 महिना पाऊस हा लेट झाला आणि या उशिरा झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान जे आहे ते झाल्याचं खर्च पाहायला मिळालं। नाशिकमध्ये जर बघितलं तर टोमॅटोचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। या टोमॅटो पिकाची लागवड जी आहे ती जुलै 15 ते 1 ऑगस्टच्या दरम्यान ही त्या ठिकाणी फळांमध्ये आलेली असते। या झाडांना फळं लागलेली असतात। आपण जर बघितलं तर जून महिन्यातली जी लागवड आहे ती त्या ठिकाणी उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ज्या टोमॅटोचं पीक आहे ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा करावं लागलं। या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचं जे संकट आहे ते अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोसावं लागलं। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत। पावसाळा लेट झाल्यामुळे माहिती आहे का आमचे पिकं फार पुढे गेले ना। पहिली लागवड झाली ती उपटून फेकून दिली, नंतर मग दुबार लागवड केली। पहिला खर्च वाया गेला। किती खर्च होता? तो 2-2.5 लाख रुपये खर्च होता। बेसल डोस, शेणखत, रोप, हुंडी, ड्रिचिंग, पावडरी, मेहनत ते पूर्ण वाया गेलं ना। आता दुबार आता केव्हा येईल केव्हा नाही असं कंपेट। आता कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, निफाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।